त्यांना काँग्रेसने विचारलं पैसे आहेत का सांगा। ते म्हणे माझ्या मागे लोक आहेत, पैसे नाही आहे। तर म्हणे तुम्ही घरी बसा, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला आम्ही तिकीट देणार आहोत। आणि पैसा पाहून त्यांनी तिकीट दिलं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या गुरुदेव शक्तीने या क्रांतीभूमीला क्रांतीचा संदेश दिला, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नमन करतो। आजच्या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदरणीय धर्मराव बाबा आत्रामजी, आपले लोकप्रिय उमेदवार अशोकराव नेतेजी, आपले कार्यसम्राट आमदार बंटीभाऊ भांगडियाजी, डॉक्टर नामदेव उसेंडीजी, बसंतजी वारजूकर, श्यामजी हटवादे, राजू पाटीलजी, राजू देवतळेजी, अशोक रामटेकेजी, मनीष तुंपल्लीवारजी, ममताताई डुकरे, मायाताई ननावरे, प्रियाताई तांबट, मनोहरजी मुंगळे, घनश्यामजी डुकरे, गणेशजी तारवेकर, संतोषजी रडके, आवेशजी, योगेशजी ढगे, या ठिकाणी उपस्थित सचिनजी अगडे, हेमंतजी भैसारे, कृष्णाजी सहारे, मनोजजी लटके, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज अशोकराव नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आताच धर्मराव बाबा आत्राम साहेबांनी या ठिकाणी काँग्रेस कशा प्रकारे आदिवासींना वागवत आहे हे आपल्या समोर मांडलं। नामदेव उसेंडी या ठिकाणी आहेत, ते देखील काँग्रेसचं तिकीट मागायला गेले होते। त्यांना काँग्रेसने विचारलं पैसे आहेत का सांगा। ते म्हणे माझ्या मागे लोक आहेत, पैसे नाही आहे। तर म्हणे तुम्ही घरी बसा, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला आम्ही तिकीट देणार आहोत। आणि पैसा पाहून त्यांनी तिकीट दिलं। जो गडचिरोलीचाही नाही, जो चंद्रपूर जिल्ह्याचाही नाही, ज्याला या लोकसभा मतदारसंघाचं काहीच माहीत नाही, केवळ पैशाकरता या ठिकाणी तिकीट देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं। त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मी सांगतो, अरे या गडचिरोली चिमूर मतदारसंघाच्या लोकांना प्रेमाने विकत घेता येते, पैशाने विकत घेता येत नाही। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक विधानसभेची देखील नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचे प्रधानमंत्री कोण होतील हे आपल्या मतातनं व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये केवळ दोन खेमे तयार झाले आहेत। एकीकडे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात एनडीए आणि महायुती आहे, आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची इंडी आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे। आपली गाडी विकासाची आहे, आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन हे मोदी साहेब आहेत। आणि मोदी साहेबांसोबत आपले एकनाथरावजी शिंदे असतील, आपले अजितदादा पवार असतील, आपला रिपाई सारखा पक्ष असेल, वेगवेगळे पक्ष, एनडीएचे पक्ष हे या गाडीमध्ये बोगीच्या रूपानं लागले आहेत। आपली गाडी कशी आहे, या गाडीला लागलेल्या बोग्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे। आणि मोदीजींचं इंजिन इतकं पॉवरफुल आहे की सगळ्यांना घेऊन विकासाकडे आपली गाडी चालते। राहुल गांधींची गाडी कशी आहे, या ठिकाणी फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीच आहे। कारण राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे,
शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे, त्या ठिकाणी आमचे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे, प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे। आता इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? फक्त ड्रायव्हरला बसायची जागा असते। इंजिन मध्ये कोणाला बसण्याची जागा नसते। समाजातला कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही, फक्त ड्रायव्हर बसू शकतो। आणि यांची इंजिन कशी आहे? एक इंजिन पूर्वेला जाते तर दुसरं पश्चिमेला जाते, एक इंजिन दक्षिणेला ओढते तर दुसरं उत्तरेला ओढते। यांची गाडी पुढे जातच नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।